Hello students, tomorrow you have your IBPS clerk mains. For reasoning, which happens to be a favorite subject, we'll be discussing last minute strategy in detail because this is very important for you. Now, when we say IBPS reasoning, it has been divided into two sections. One is your section A for 2 marks and section B for 1 mark. तर यामध्ये नेहमी फोकस असं करा की तुम्ही फियर जो आहे तो डोक्यातनं बाहेर काढा की सेक्शन जो 2 मार्क्सचा राहील तो डिफिकल्ट राहील. ओके, सो व्हेन यू कॅरेक्टराइज की डेटा सफिशियन्सी, इनपुट आउटपुट, कोडिंग डिकोडिंग मेस, तर पहिले मिसलेनियसचा टार्गेट करा irrespective of section A or section B, that is 2 mark question or 1 mark question. तर टार्गेट पहिले हे करा की तुम्ही पहिले मिसलेनियस सॉल्व्ह करता. ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्ही ह्या टॉपिक्सला प्रायोरिटी देणार 100%, तर लास्ट 3 to 4 इयर्स पासून जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जर तुम्ही रिव्ह्यूज बघितले असेल, तर 100% डेटा सफिशियन्सी, कोडेड, अल्फा न्यूमेरिक, इनपुट आउटपुट आर क्रिटिकल रिझनिंग आणि रिझल्टंट बेस जे आपले बेसिक न्यूमेरिकल क्वेश्चन आहे कोडिंग डिकोडिंगचे, ह्यांचा वेटेज आयबीपीएस क्लर्क मध्ये कन्सिस्टंटली आहे. सो दो स्टुडंट्स जे फर्स्ट टाइम पेपर देतात, जिथे थोडंफार अँशियसनेस राहतं स्टार्टिंग मध्ये, सो मेक शुअर दॅट यू प्रायोरिटाइज ऑन दीज टॉपिक्स फ्रॉम द बिगिनिंग. याला हे डोक्यात नका ठेवू की हा 2 मार्काचा आहे, हा 1 मार्काचा आहे, तर कुठेतरी मला हे क्वेश्चन नाही जमणार. ठीक आहे, 100% तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. mock tests are designed to be difficult than the actual paper, so your mock test score does not define how much you will score in your mains examination. तो डोक्यातनं तो मार्कड काढून टाका. ओके, नेक्स्ट पॉइंट, 3 फेज वाला अप्रोच मी रेकमेंड करेल. आता नेमका हा 3 फेज वाला अप्रोच आहे काय, तर फर्स्ट 5 to 10 मिनिट्स काय करायचं, क्विक सॉल्व वाले क्वेश्चन घ्यायचे जे एकदम लवकर, कोडेड इनइक्वालिटीज, सिलॉजिझम, रिव्हर्स सिलॉग, युअर बेसिक ब्लड रिलेशन कोडेड वाला पॅरामीटर. जर एखादी वेळेस जसा एसबीआय मध्ये झाला होता, जर लॉजिक लवकर लागला इनपुट आउटपुट भाई बैठ गया तो बिठा लो. सेकंड फेज 2 मध्ये 15 to 20 मिनिट्स इन्व्हेस्ट करा. ह्यामध्ये पझल्स, हायर लेवलचे क्वेश्चन्स जे तुम्हाला पेशंटली सॉल्व्ह करावं लागतील, अशा टॉपिक्सला किंवा अशा टाईपच्या क्वेश्चन्सला हे करा. लास्टचा जो 5 ते 10 मिनिटाचा राहणार आहे, जर तुम्हाला असं वाटतं की यार हा क्वेश्चन पण माझ्याकडनं बसेल, तर इकडे तुम्ही परत 1 मिनिटावाले 2 मिनिटावाले जे टाइमवर वाले क्वेश्चन्स राहतात त्याला टार्गेट करू शकता. बट स्टार्टिंगलाच मोठा दगड नका उचलू पझल्स. ठीक आहे, पझलला रीड करा, सेटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स रीड करा, बेसिक कोडिंग डिकोडिंग तुमच्या पट्ट्यातला असायला पाहिजे. वेन आय से युअर पेपर मॅनेजमेंट कसं राहिलं पाहिजे, जर पेपर कदाचित इझी आला, ठीक आहे, तर 90% टाइम तुम्ही तुमच्या 2 मार्कांच्या क्वेश्चनवर ठेवा, कारण की तुम्हाला हाय रिस्क हाय रिवॉर्ड रेशोवर राहील. आणि एक फिक्स माइंडसेट मधनं नका जाऊ नेहमी की यार पेपरचा जो सेक्शन आहे ए बी, पहिले मी बेसिक वाला करणार आहे, मग पहिले बेसिक क्वेश्चनला टार्गेट करा, असं बिलकुल नाही. तुम्ही टार्गेट असे क्वेश्चन्स करा की जे मार्क्सवर डिपेंडेंट नाही. तुमचं स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे. आता जर स्ट्रॉंग पॉईंट म्हटलं तर खूप मुलं असे आहेत जे म्हणतात की सर क्रिटिकल रिझनिंग बद्दल तुमचं काय मत. व्हेन आय से क्रिटिकल रिझनिंग, लास्ट इयर 2024चा जो जे टॉपर्स होते ज्यांच्याशी आमचं बोलणं झालंय किंवा आम्ही जेव्हा रिव्ह्यू घेतो, त्यांचं असं म्हणणं की डोंट बी मिसलीड बाय ओव्हरली डिफिकल्ट मॉक टेस्ट. ऍक्च्युअल क्रिटिकल रिझनिंगचे क्वेश्चन जे एक्झाम मध्ये आहेत ते मोस्टली 5 पॉइंट्सवर येतात. पोल्युशन, पॉप्युलेशन, वुमन एम्पॉवरमेंट, हेल्थ अँड AI, बस. तर जर कोर्स ऑफ ऍक्शन, अझम्पशन, हे कॉज अँड इफेक्ट, हे जर तुम्हाला इझी वाटत असेल ऍज कम्पेअर्ड टू इन्फरन्स, स्ट्रॉंग अँड वीक आर्ग्युमेंट, तर जर तुम्हाला असं वाटत असेल की यार हे क्वेश्चन ना वाचल्यानंतर क्लिअर होते, शॉर्ट आहे, तर मग तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क क्रिटिकल मध्ये घेऊ शकतात, कारण की मग तो जो डिफरन्शिएटिंग फॅक्टर राहणार आहे कुठे ना कुठे ऍज कम्पेअर्ड टू टॉपर, तर 100% राहणार. सेकंड 1 मार्क अँड 2 मार्क जो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तो. आणि लास्ट इयर जर मी एक पॉइंट ऍड केला की मेनी 2 मार्क्स क्वेश्चन्स आर जस्ट अपग्रेडेड व्हर्जन ऑफ प्रिलिम्स लेवल. जास्त काय डिफिकल्ट होते, फक्त ते डोक्यामध्ये की यार 2 मार्काचं बरं का डिफिकल्ट, असं बिलकुल नाहीये. तुम्ही थोडे विचार करा, तुम्ही एवढी प्रॅक्टिस केली, तुम्ही टेलिग्राम सेशन्स केले, तुम्ही मॉक दिले आहेत, ठीक आहे, स्वतःवर थोडा तरी विश्वास जास्त ठेवावा लागेल. ठीक आहे, नेक्स्ट सेफ अटेम्प्ट 100%.
तुमचा एव्हरेज विंडो जो आहे तो होऊ शकतो 30-35च्या विंडोमध्ये पण जाऊ शकतो. मला हे म्हणायचं की सेफ अटेम्प्टच्या झोनमध्ये पहिले जो सांगितलेली प्रोसिजर आहे ती नीट फॉलो कर. ठीक आहे. त्यानंतर पेपर जो इझी किंवा डिफिकल्ट राहील तो पॅरामीटर तुम्हाला मागे पण सांगितलं की जर इझी असेल वाटत असेल, जेव्हा तुम्ही पहिलं पूर्ण सेक्शन बघून घेता, क्लिअर आयडिया आली की इझी पेपर आहे, मग तर डायरेक्ट फोडायला स्टार्ट करा. पण जर असं वाटलं की पेपर लेंदी आहे, डिफिकल्ट आहे, मग जी बेसिक स्ट्रॅटेजी आहे मिसलेनियस, मॉडरेट लेवल पझल्स, क्रिटिकल रिझनिंग, ती स्ट्रॅटेजी फॉलो कर बेस्ड ऑन पेपर. ठीक आहे. तुमची स्ट्रॅटेजी डिसाईड झाली पाहिजे. ओके. सो आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. बट एक पॉइंट लक्षात ठेवा इथे की तुम्ही जेवढी पण मेहनत केली आहे, ठीक आहे, इट कम्स डाऊन टू द डी डे टुमॉरो. सो मेक शुअर that you sleep well, you eat well, have a very good mindset, and please come back with a smile. Okay, and do tell me the review of reasoning in this video if you are watching it after your IBPS clerk means. तर तुमचं रिझनिंगचं पेपर कसं गेलं, अटेम्प्ट्स किती होते, क्रिटिकल रिझनिंग मध्ये किती हेल्प झाली तुमची, 100% सांगा. ओके, चलो, थँक्यू सो मच, टेक केअर.